मुंबई बीएमसी सत्ता कोणाकडे जाणार? पूर्ण राजकीय विश्लेषण. नमस्कार मित्रांनो, मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, जिचं बजेट अनेक राज्यांपेक्षा मोठं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्न चर्चेत आहे, मुंबई बीएमसीची सत्ता नेमकी कोणाकडे जाणार? शिवसेना फुटीनंतर बदललेलं राजकारण, भाजपची वाढती ताकद, शिंदे गटांचा सत्तेचा फायदा आणि महाविकास आघाडीची रणनीती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण राजकीय गणित, पक्षनिहाय ताकद, कमजोरी आणि सत्तेचा संभाव्य अंदाज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबई महानगरपालिका म्हणजे फक्त नगरसेवकांची निवडणूक नाही. बीएमसीचं वार्षिक बजेट 90,000 कोटींपेक्षा जास्त आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्यसेवा, शिक्षण, रुग्णालय आणि मुंबईच्या विकासाचं संपूर्ण नियंत्रण बीएमसीकडे असतं. म्हणूनच बीएमसीची सत्ता म्हणजेच केवळ स्थानिक सत्ता नाही, तर राजकीय आणि आर्थिक पॉवर सेंटर आहे. मुंबईवर जवळपास 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता देखील होती. उद्धव ठाकरे गटाकडे आजही मुंबईत मराठी मतदारांचा भावनिक पाठिंबा, जुन्या नगरसेवकांचा अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची खोल समज. परंतु शिवसेना फुटीनंतर संघटन कमकुवत, शिंदे गटामुळे मतांचे विभाजन, अनेक जुने नगरसेवक दुसऱ्या गटात. तरीसुद्धा उद्धव ठाकरे गट मुंबईत पूर्णपणे संपलेला नाही. जर योग्य उमेदवार दिले आणि प्रचार आक्रमक केला तर हा गट मोठा धक्का देऊ शकतो. भाजपने मागील 10-12 वर्षात मुंबईत मोठी मुसंडी देखील मारली आहे. मजबूत बूथ लेवल संघटन, मध्यमवर्गीय व्यापारी, उत्तर भारतीय मतदार केंद्र आणि राज्यातील सत्ता आणि आर्थिक प्रचाराची ताकद. भाजपचा एक मोठा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचारमुक्त बीएमसी, डबल इंजिन सरकारांचा फायदा. भाजप जर शिंदे गटासोबत युतीत गेला तर बहुमताचा आकडा सहज गाठू शकतो. शिंदे गटाकडे सध्या राज्यातील सत्ता, आमदार खासदारांची संख्या, भाजपचा पाठिंबा देखील मोठा आहे. पण बीएमसी बाबतीत शिंदे गटांसमोर मोठी अडचण आहे. मुंबईत स्वतंत्र संघटक कमकुवत, जुने शिवसैनिक अजूनही संभ्रमात. उद्धव ठाकरे गटाशी थेट लढत. ही निवडणूक शिंदे गटासाठी खरी अग्निपरीक्षा ठरणार आहे. जर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले तर लढत पूर्णपणे बदलू शकते. मतांचे विभाजन टळेल. मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतांचा एकत्रित प्रभाव, भाजप विरोधात मतांची एकजूट पण होईल. जागा वाटप मोठा प्रश्न, अंतर्गत मतभेद, स्थानिक पातळीवर समन्वयाची अडचण. MVA यशस्वी झाली तर बीएमसीमध्ये काट्याची लढत पाहायला मिळेल. या निवडणुकीत हे मुद्दे फार महत्त्वाचे ठरणार आहेत. मुंबईतील खड्डे, पाणी टंचाई, झोपडपट्टी पुनर्वसन, भ्रष्टाचाराचे आरोप, मराठी अस्मिता, विकास विरुद्ध ओळख राजकारण. मतदार भावनेपेक्षा यावेळी कामगिरी पाहून निर्णय घेण्याची शक्यता देखील आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर भाजप शिंदे गट सत्तेचा सर्वात जवळ. उद्धव ठाकरे गट प्लस MVA कडवी आणि तगडी टक्कर देऊ शकते. एकतर्फी विजयाची शक्यता कमी, तर बहुमतासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष. मुंबईचा किल्ला यावेळी सहज जिंकला जाणार नाही. तुम्हाला काय वाटतं? मुंबई बीएमसीची सत्ता कोणाकडे जाणार? भाजप शिंदे युती, उद्धव ठाकरे गट? कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.